आज आमची आजी केदारनाथवरून येणार आहे, त्यामुळे आमची वेलकमची तयारी सुरू आहे. हा, ह्याच्यामध्ये छोटा पण मिनी ब्लॉग आहे, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. ह्याचा छोटा मिनी ब्लॉग पण येणार आहे आज. तुम्ही जर असं कोणाचं वेलकम केलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता हे झालेलं आहे आपलं. आता ही येडं फक्त गुलाबाचं करत बसते. आता किती वेळ लावते काय माहिती. तर ती जाऊच तर आपण करूया पांढरा कापड कट. बघा आमच्या दीदीने किती राडा केलाय. राडा नाही, वेलकमची तयारी. बघा चला आता हॉल मधल्या खुर्च्या नीट करूया. काढून काढायला ये म्हणलं माय. इथलं पुसून बाहेरचं पण पुसा. हो. तर आता सगळं साफ करून झालेलं आहे. आणि बघत बसले डोळी. 9 वाजेपर्यंत तरी आम्हाला काही काम नाहीये, त्यामुळे आता आम्ही टाइमपास करायला 9-10 वाजता आम्ही वेलकमची तयारी करणार आहेत आणि 1:30 वाजता येणार आहे. तर फायद्याने आता आम्ही तयारी सुरू केली आहे. आम्हाला घरी गार ऊन फिरून जाणवत नाही. ती घर सोडली पोरी तसंच म्हणते आजी तू जाऊच नको. तर आता सगळं झालंय. आता तर सगळं झालं, बाकीचं नंतर आता जेवण. तर आता मस्तपैकी जेवतात आणि मग करू. आता वाजले 11:30 वाजले. बरोबर 1 किंवा 1:30 वाजता आजी येणार आहे. आजी यायच्या आधी सगळं आम्हाला कंप्लीट करायचं आहे. आता कोणी नाही म्हणून आम्हीच बसल्यात जेवायला. हे सगळे बसलेत बाहेर गप्पा मारत, त्यामुळे आता आम्ही दोघीच जेवणार. तर सगळी तयारी झालेली आहे वेलकमची. देवघराचं करते आता. चला तुम्हाला बाहेरच दाखवते. फायनली आता सगळं झालेलं आहे. आता मी सगळं तुम्हाला नीट दाखवते. अभी मजा आएगा ना भिड़ो. हाय, गुड मॉर्निंग. काल आम्ही 1 वाजेपर्यंत जागे होतो, पण आजी आली नाही. मग आम्ही झोपलो. आता पहाटे 6 वाजले आणि आत्ता आजी आली. तर चला आता आवरूया, मस्तपैकी फ्रेश होऊया, आजीचं स्वागत. A few moments later. तर चला मी फ्रेश झाली. फिल्टरच लावायचे. चला बाहेर. काल भांडू भाऊजीने आम्हाला हे आणून दिलं. कुणाला माहिती आहे कसं वाजवायचं. आणलंय तर खरं आता भांडून बघू, ट्राय करू. तर चला चहा पिऊ. चौखट पे चल के आज
आता आजीचं वेलकम झालंय. आता आम्हाला काढायचं बाहेरचा राडा. चला. तर आता आजीचं वेलकम झालंय. आता आम्ही आमचा राडा आवरतो. बाय. आजचा ब्लॉग एवढाच. ह्याच्यामध्ये छोटा मिनी ब्लॉग पण येणार आहे, नक्की बघा. बाय.